मंडळी आम्ही का नाही काल भैरव महाराजांची जयंती एवढ्या भारी साजरी केली की काय सांगू तुम्हाला। मंडळी आम्ही का नाही काल भैरव महाराजांच्या प्रसादासाठी रोडकं पण केलं होतं बरं का। तर मंडळी मी तुमचा प्रणव आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। घरातली सगळी कामं आवरल्यानंतर आईकडे आलो। आईचं तर काम काल भैरव महाराजांच्या प्रसादासाठी रोडकं करायचं तर चालूच होतं। अशा प्रकारे रोडकं केलं बरं का। रोडकं तयार करून झाल्यानंतर कापडामध्ये बांधण्यासाठी सुरुवात केली। नंतर का नाही आम्हाला नेण्यासाठी गाडी पण आली होती। नंतर का नाही आपल्याला जेवढं साहित्य पाहिजे होतं ते घेऊन निघालो। नंतर का नाही आम्ही गाडीमध्ये बसून निघालो। आता का नाही काल भैरव महाराजांना हार पण घेतला होता। हार घेऊन झाल्यानंतर पानपट्टीमध्ये येऊन मसाले पान पण घेतलं। नंतर का नाही आम्ही जाताना बरंच साहित्य घेतलं होतं। नंतर का नाही जाताना काल भैरव महाराजांच्या अभिषेकासाठी दूध पण घेतलं। नंतर का नाही आम्ही निघालो। मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर तिथले भाविक भक्त पण आले होते। मंदिरामध्ये गेल्यानंतर काली मातेचं दर्शन पण घेतलं। नंतर का नाही अभिषेकाचं साहित्य घेऊन निघालो अभिषेक घालण्यासाठी। नंतर का नाही मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर महाराजांची वस्त्र काढण्यासाठी सुरुवात केली। वस्त्र ते काढून झाल्यानंतर महाराजांना अभिषेक घालण्यासाठी सुरुवात केली। पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर दुधाचा अभिषेक घालण्यासाठी सुरुवात केली। नंतर का नाही महाराजांची पंचोपचार पूजा झाल्यानंतर वस्त्र घालण्यासाठी सुरुवात केली। नंतर का नाही वस्त्र घालून झाल्यानंतर फेटा पण घातला। नंतर का नाही मंडळी अशा प्रकारे काल भैरव महाराजांची पूजा पण मांडून झाली बरं का। पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर काल भैरव महाराजांची आरती करण्यासाठी सुरुवात केली। ती करून झाल्यानंतर प्रसाद पण घेतला। आमची काल भैरव महाराजांची जयंती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना सबस्क्राईब आणि इंस्टा पेज पण फॉलो करायला विसरू नका।